ओबीसी नेता बमनराव तायवाड़े ने भुजबल की सभा का स्वागत किया और कहा कि नेताओं का काम समाज का मनोबल बढ़ाना है। उन्होंने साफ किया कि ओबीसी आरक्षण खत्म नहीं हुआ है, बल्कि जनता में गलतफहमी फैलाई जा रही है। वहीं टीकाकरण जात नोंद पर कहा कि केवल 1967 से पहले जारी किए गए प्रविष्टा ही वैध होंगे। तो वहीं वडेट्टीवार के आंदोलन पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। नहीं, सर्वात आधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सध्या जे महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी आंदोलन हे सुरू आहे, या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील वागदरी येथील 35 वर्षीय तरुण स्वर्गीय भरत कराड या तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केलेली आहे। त्याच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण झालेली असेल की आमचं आरक्षण आता गेलेलं आहे, बाकीचे नेते मंडळी जे बोलतात की ओबीसीचं आरक्षण संपलं संपलं संपलं, आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार होत आहे। त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली। ही अत्यंत दुःखदायक, मनाला वेदना पोहोचविणारी अशी ही घटना आहे। खरं म्हणजे अशा प्रसंगी संपूर्ण समाजाचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या ओबीसी समाजाकरता महाराष्ट्रामध्ये जेवढी काही नेते मंडळी करतात, त्या नेत्यांनी त्यांचं मनोधैर्य वाढवावं व सर्व समाजाला एक आश्वासित करावं की आम्ही ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणाचे रक्षण करण्याकरिता सक्षम आहोत आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आत्महत्या करण्याचं एक टोकाचं पाऊल हे कुठल्याही ओबीसी समाजातील तरुणाने व्यक्तीने करू नये। कारण जेव्हा आम्ही संघर्ष म्हणतो तेव्हा या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करत असताना जो संघर्ष करावा लागतो त्यामधून आपल्याला आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं आहे। आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात। जी मंडळी आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता संघर्ष करतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी युवकांनी सोबत यावं आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करावं। त्याच वेळेस आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करील की ज्या प्रकारे मराठा समाजातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं कबूल केलं, त्याच प्रकारे या भरत कराड या व्यक्तीच्या कुटुंबास सरळ हाताने आर्थिक मदत करावी आणि त्याच्या कुटुंबामध्ये जी कुठली योग्य व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं।